नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। क्रिकेटमध्ये 20 पटकांचे सामने सुरू झाले तेव्हा सुरुवातीला अनेकांनी या प्रारूपाबद्दल नाराजी व्यक्त केली, परंतु काळाच्या ओघात हेच प्रारूप सर्वाधिक लोकप्रिय ठरले। या T20 प्रकारातील पहिला विश्वचषक खेळवण्यात आला तेव्हा कुणाच्या खिसगणितातही नसलेल्या भारताने अभूतपूर्व कामगिरी करत पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते। परंतु त्यानंतर भारताला केवळ एकदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला होता आणि त्यातही भारत पराभूत झाला होता। ICCच्या विश्वचषक स्पर्धेचे पहिले विजेतेपद 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पटकावले होते। त्यानंतर 2007 साली T20 प्रकारातील पहिला विश्वचषक भारताने जिंकला। 2011 मध्ये भारताने मर्यादित पटकाच्या विश्वचषक स्पर्धेवर पुन्हा आपले नाव कोरले, परंतु त्यानंतर भारताला विश्वविजेतेपदाने सतत हुलकावणी दिली। कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही 2 वेळा भारत अंतिम फेरीत पराभूत झाला। मागच्याच वर्षी भारतातच झालेल्या मर्यादित पटकाच्या विश्वचषक स्पर्धेतही भारताला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला। अखेर विजेतेपदाचा हा दुष्काळ रोहित सेनेने वेस्ट इंडिज बेटावर संपवला। साखळी आणि वाद फेरीतील सगळे सामने जिंकत थाटाने अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारताने अतिशय रोमहर्षक ठरलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि भारताच्या खात्यात चौथे विश्वविजेतेपद जमा केले। खरे तर या अंतिम सामन्यात एका क्षणी निश्चित पराभवाच्या काठावर उभा होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत एरवी सहज आवाक्यात येऊ शकणारे यश दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून हिरावून घेतले। 1983 साली भारताने पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा अंतिम सामन्यात विव रिचर्ड्सचा कपिल देवने घेतलेला अशक्यप्राय झेल निर्णायक ठरला होता। या सामन्यातही सूर्यकुमार यादवने मिलरचा घेतलेला अद्भुत झेल भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला। तृप्ततेचे इतके समाधान या विजयाने दिले की गेली अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ ठरलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माने या विजयासोबतच आपला T20 प्रकारातील आंतरराष्ट्रीय प्रवास थांबवत असल्याची घोषणा केली। या अभूतपूर्व पराक्रमासाठी रोहित सेनेचे हार्दिक अभिनंदन। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।